नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रामध्ये जर आपण जन्माला आलो तर आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की शिवछत्रपतींबद्दल बोलण्याचा मला जन्मजात अधिकार आहे. आपण कोणत्याच व्यक्तीला इथे महाराष्ट्रामध्ये असं म्हणू शकत नाही की तू शिवछत्रपतींबद्दल काही बोलायचं नाही. आपण असं धरूनच चाललेलो असतो की हा आपला एक जन्मजात अधिकार आहे. माझ्याशी पण पुष्कळ मित्र चर्चा करायला येतात, बोलायला येतात. इतर लोकांशी पण चर्चा करायला लोक जातात. पण जी चर्चा जय भवानी आणि जय शिवाजी या घोषणेच्या पुढे गेली किंवा आपल्या कित्येक मित्रांची बोलती बंद होते. म्हणजे शिवछत्रपतींची 12 वैशिष्ट्ये जरी सांग म्हणलं एखाद्या माणसाला तर त्याला ती एका मागोमाग एक सांगता येत नाहीत. घोषणा आपल्याला सर्वांनाच देता येतात महाराजांबद्दल. आपली मतं पण महाराजांबद्दल आपण तावातावाने मांडतो. पण शिवछत्रपतींबद्दल सलग 12 गोष्टी आपल्याला खाली न बघता किंवा न वाचता न अडखळता सांगता येत नाहीत. याच्यामुळे काय होतं की आपल्या या अज्ञानामुळं आणि आपल्या या अहंकारामुळे जे परकीय लोक शिवछत्रपतींबद्दल बोलतात त्यांचं फावतं आणि त्यांना नावं ठेवायचं काहीच कारण नाही आहे. आपलाच शिवछत्रपतींबद्दलचा अभ्यास कच्चा असल्यामुळे त्यांना त्या कच्च्या अभ्यासातले दुवे स्वतःच्या स्वार्थासाठी वापरता येतात. मला असं वाटतं की एखादी व्यक्ती जर मला भेटायला आली, बोलायला आली किंवा एखादी व्यक्ती मराठी व्यक्ती असेल, एखादी व्यक्ती खरोखर शिवछत्रपतींच्या विचारांची पाईक स्वतःला समजत असेल तर त्या व्यक्तीला भले शिवछत्रपतींचा इतिहास सांगता येऊ देत, नाहीतर शिवछत्रपतींचा इतिहास सांगता नको येऊ देत, विस्ताराने खोलात जाऊन. पण किमान शिवछत्रपतींची 12 वैशिष्ट्ये का होईना पण कुठल्याही माणसाला डोळे झाकून सांगता आली पाहिजे. म्हणून आपण आजचा व्हिडिओ बनवतो. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार. शिवछत्रपतींची प्रमुख 12 वैशिष्ट्य या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. पहिलं जे वैशिष्ट्य तुम्हाला शिवछत्रपतींचं दुसऱ्या कोणाला सांगावं लागलं तर ते आपण हे सांगितलं पाहिजे की शिवछत्रपती एक प्रभावी संघटक होते. शिवछत्रपतींनी ज्या पद्धतीने 12 मावळातून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून विखुरलेल्या मराठ्यांना एकत्र केलं, 18 पगड जातीच्या 18 पगड विचाराच्या माणसांना एकत्र आणलं, त्यांना स्वराज्याचं ध्येय दिलं, त्यांना शेवटपर्यंत बांधून ठेवलं आणि शिवछत्रपतींनी या माणसांना अशा प्रकारे संघटित केलं की शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर पण ही माणसं आणि महाराष्ट्र शिवछत्रपतींच्या ध्येयासाठी नेतृत्वहीन झाल्यानंतर पण लढत राहिले. 27 वर्ष औरंगजेबाच्या सैन्याशी महाराष्ट्र लढत राहिला, महाराष्ट्रातले लोक लढत राहिले. याच्यावरून शिवाजी महाराजांचं संघटन कौशल्य किती प्रचंड होतं याचा आपण अंदाज बांधू शकतो. कारण एखादी व्यक्ती मृत झाली, एखाद्या राजाचा मृत्यू झाला की त्याला मानणारे लोक स्वतःचा स्वार्थ जिकडे दिसतो त्यांची चाकरी पत्करतात, असा इतिहास आहे. आणि ते औरंगजेबासारखा प्रबळ शत्रू चालून आल्यानंतर पण 27 वर्ष लोक शिवछत्रपतींच्या विचारासाठी लढत होते, ध्येयासाठी लढत होते. यावरून आपण शिवछत्रपती किती कुशल संघटक असतील याची कल्पना करू शकतो. शिवछत्रपतींचं दुसरं वैशिष्ट्य हे आहे की शिवछत्रपती हे एक कार्यक्षम सेनापती होते आणि कुशल रणनीतिकार होते. बऱ्याचदा असं आढळून येतं की एखाद्या राज्याचा राजा हा राजा असतो, त्याच्यामध्ये दरबारी राजा होण्याचे सगळे गुण असतात, प्रजा पण त्याच्यावर प्रेम करत असते, पण लढण्याचं काम असतं ते लढण्याचं काम तो नेहमी सैन्यावर आणि सेनापतींवर सोडून देत असतो. शिवछत्रपतींच्या बाबतीत तसं नाही. शिवछत्रपती एक यशस्वी सेनापती होते. शत्रूवर कसं, कधी आणि कुठे आक्रमण करायचं, कुठं कशी माघार घ्यायची, किती माघार घ्यायची, किती वेळापर्यंत माघार घ्यायची, रणांगण म्हणून कोणती भौगोलिक स्थिती निवडायची, भौगोलिक परिस्थितीचा, महाराष्ट्राच्या भौगोलिक जडणघडणीचा युद्धनीतीसाठी वापर कसा करायचा, याच्यामध्ये शिवछत्रपती एक व्यक्ती म्हणूनच तज्ज्ञ होते. त्यांना या गोष्टीसाठी दुसरे तज्ज्ञ ठेवायची गरज नव्हती रणनीती आखण्यासाठी. शत्रूच्या सैन्यांचा कमतरतांचा अभ्यास करून शिवछत्रपतींनी सैन्य बनवलं. म्हणजे मराठ्यांचं जे सैन्य होतं ते हलकं पायदळ चपळ गतीने वाटचाल करणारं, वेगवान वाटचाल करणारं
आणि हलकं घोडदळ होतं, ज्याच्या गरजा कमी होत्या आणि जे वाऱ्याच्या वेगाने इकडून तिकडे हलू शकत होते, डोंगराळ प्रदेशातून हलू शकत होते. याच्या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांचे जे शत्रू होते, मुघल असतील, अजून कोणी असतील, त्यांच्याकडे जे सैन्य होतं ते अवजड सैन्य होतं, ते वेगाने हालचाल करू शकत नव्हतं. इंग्रज आणि पोर्तुगीजांची पण जी जहाजं होती ती अवजड जहाजं होती आणि शिवछत्रपतींनी जी छोटी छोटी जहाजं बांधली किंवा बोटी बांधल्या त्या हलक्या बोटी होत्या, खाडीमधून वाटचाल करणाऱ्या. याच्यावरून आपल्याला शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य लक्षात येतं एक सेनापती म्हणून, की त्यांनी कशा रीतीने सैन्य बांधलं. दुसरी गोष्ट की गनिमी कावा, अकस्मात हल्ले करणं शत्रूवर, आणि समोरासमोर लढाई करायची वेळ आली तर समोरासमोर लढाई पण कधी करावी याचं तारतम्य शिवछत्रपतींना जन्मजात होतं. बचावात्मक आणि आक्रमक रणनीती जी शिवाजी महाराजांनी आखली, म्हणजे शिवाजी महाराजांची जी रणनीती होती ती आक्रमक नव्हती आणि शिवाजी महाराजांची जी रणनीती होती ती पूर्णपणे बचावात्मक पण नव्हती. ज्याला आपण बचावात्मक आक्रमक रणनीती म्हणतो ती म्हणजे स्वतःचा बचाव आधी करणे आणि स्वतःचा बचाव करता करता शत्रूवर आक्रमण करणे, किंवा आपल्यावर आक्रमण करायला शत्रू चालून आला तर स्वतःचा बचाव करता करता पण त्याला जेरीस आणणे. ही जी रणनीती शिवछत्रपतींनी भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेऊन आखली, त्याच्यामुळे शिवछत्रपती विजापूरचा आदिलशाह, मुघल, त्याच्यानंतर इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यासारख्या प्रबळ शत्रूंचा जमिनीवर आणि समुद्रावर दोन्ही ठिकाणी यशस्वीपणे मुकाबला करू शकले. तिसरं जे शिवछत्रपतींचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिवछत्रपती एक कुशल मुत्सद्दी होते. म्हणजे शिवछत्रपती नुसतेच रणांगणावर यश मिळवणारे सेनापती नव्हते, तर ते एक मुत्सद्दी देखील होते. महाराजांनी कधीच त्यांच्या सगळ्या शत्रूंना त्यांच्या विरोधामध्ये एकत्र येऊ दिलं नाही. असं कधीच झालं नाही की 5 बादशाह ज्या पद्धतीने विजापूरच्या राज्याच्या विरोधात एकत्र आले, विजयनगरच्या राज्याच्या विरोधात एकत्र आले आणि त्यांनी विजयनगरचं राज्य बुडवलं. म्हणजे एक बादशाह किंवा एक डेक्कन सल्तनत जी होती, दख्खनी सल्तनत, ती जर एक विजयनगरच्या राज्याशी लढायला गेली असती तर विजयनगरच्या राज्याने त्यांचा विनाश करून टाकला असता. पण विजयनगरच्या राज्याने किंवा त्या राजाने अशी परिस्थिती निर्माण केली की ते सगळे लोक एकत्र आले आणि विजयनगरच्या साम्राज्याचा नाश झाला. शिवछत्रपतींनी त्यांच्या आयुष्यामध्ये लढाई करताना एवढा मुत्सद्दीपणा दाखवला की कोणालाच त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःच्या विरोधामध्ये एकत्र येऊ दिलं नाही. विजापूरच्या आदिलशहाने त्यांच्या वडिलांना, शहाजीराजांना पकडलं तेव्हा मुघलांशी त्यांनी ज्या पद्धतीने डिप्लोमॅटिक चर्चा केली आणि बादशाहवर दबाव आणून स्वतःच्या वडिलांना सोडवलं, ते एक उत्कृष्ट मुत्सद्देगिरीचं उदाहरण हे त्यांनी फार कमी वयामध्ये दाखवलेलं आहे. मिर्झा राजे जयसिंग यांच्यापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं ज्या पद्धतीने रक्षण केलं की तह करताना पण त्यांनी जी मुत्सद्देगिरी दाखवली की वाचवता येईल तेवढं राज्य वाचून, त्याला पण तोड नाहीये. आग्रा इथे औरंगजेबाच्या कैदेमध्ये अडकल्यानंतर औरंगजेबाने जेव्हा त्यांच्यावर चौकी पहारे बसवले तेव्हा त्या कैदेतून सुटून जाण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले, ज्या लोकांशी संपर्क साधला, चर्चा केली, गोष्टी केल्या, त्या जर आपण पाहिल्या तर त्याच्यामध्ये पण आपल्याला मुत्सद्देगिरी दिसून येते. शिवाजी महाराज फक्त त्यांच्या कल्पनेच्या बळावर पेटारीत बसून सुटले नाहीत मित्रांनो, त्यांची मुत्सद्देगिरी पण त्याच्या मागं होती, लोकांशी बोलण्याची, आग्र्याच्या वेड्यामधून सुटण्यासाठी. ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशाही तह केला, त्याची जाऊन भेट घेतली, दख्खनच्या सर्व राज्यांची एकत्र मोठ बांधण्याचा प्रयत्न केला, ती पण मुत्सद्देगिरी दक्षिणेमध्ये त्याच्या आधी कोणाशी दिसत नाही आपल्याला. जर शक्य झालं असतं तर इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धी तिघजण एकत्र आले असते आणि त्यांनी शिवछत्रपतींचा पराभव केला असता, शिवछत्रपतींचा आरमार बुडवला असतं. पण त्या तिघांनाही शिवछत्रपतींनी जमिनीवर वेगळा वेगळा अशा पद्धतीने शह दिला की त्या तिघा जणांनी कधी विचार केला नाही की समुद्रावर महाराजांच्या विरोधामध्ये एकत्र येऊ आणि महाराजांचा आरमार समुद्रावर बुडवून टाकू. असा विचार त्यांची क्षमता असताना पण तिघांनी कधी केला नाही. त्याचं कारण शिवछत्रपतींनी जमिनीवरच्या युद्धामध्ये या लोकांना जे काटशह दिले होते ते आहे. त्याच्यानंतर आपण नेहमी अफजल खान, शाहिस्ते खान, सिद्दी जौहर, बहादूर खान या माणसांना थट्टेचा विषय समजतो, पण हे थट्टेचे विषय नव्हते. हे सगळेजण पण कसलेले सेनापती होते आणि त्यांच्या त्यांच्या पातळीवर त्यांच्या त्यांच्या काळातले, त्यांच्या त्यांच्या दरबारातले मोठे मुत्सद्दी व्यक्ती होते. पण या एवढ्या मोठ्या मुत्सद्दी माणसांना पण शिवछत्रपतींनी शेवटी स्वतःच्या मुत्सद्देगिरीने मात दिली. ही शिवछत्रपतींमध्ये आढळणारा हा जे वैशिष्ट्य आहे त्यांची मुत्सद्देगिरी, ते आपल्याला स्पष्ट करून सांगता आली पाहिजे समोरच्या व्यक्तीला.
चौथं जे शिवछत्रपतींचं वैशिष्ट्य आहे ते शिवछत्रपती स्वतःच एक शूर सैनिक होते. म्हणजे असं फार कमी वेळा आढळतं. एखादी व्यक्ती चांगला राजा होऊ शकते, एखादी व्यक्ती यशस्वी सेनापती पण होऊ शकते, पण वेळ आली लढायची तर हातामध्ये ढाल तलवार घेऊन एखादा माणूस तेवढ्याच शौर्याने लढेल तेवढी त्याची शारीरिक क्षमता असेलच असं नाही. शिवछत्रपतींचं वैशिष्ट्य हे होतं की वयाच्या 50व्या वर्षापर्यंत जर लढायची वेळ आली असती तर घोड्यावर बसून लढायची त्यांची तयारी होती. तेवढी त्यांची शारीरिक क्षमता पण होती, ती त्यांची मानसिकता पण होती, तेवढं त्यांच्याकडे लढायचं प्रशिक्षण पण होतं. ती त्यांची आपण म्हणतो की लढण्याची एक आपण पॅशन म्हणतो की जी असावी लागते एखाद्या माणसाला हातामध्ये ढाल तलवार घेऊन लढायची. ती पॅशन पण शिवछत्रपतींकडे स्वतःमध्ये होती. व्यक्तिगतरित्याच शिवछत्रपती स्वतः शूर आणि धाडसी होते. त्यांना अजून कोणी या गोष्टी शिकवायची किंवा प्रोत्साहन देण्याची गरज नव्हती. गरज पडली असती तर एक सैनिक म्हणून पण हातामध्ये दानपट्टा घेऊन लढायची त्यांची तयारी होती. जिथं गरज पडत असेल तिथं सर्व प्रकारचा सर्व बाजूंचा विचार करून एक आपण म्हणतो की कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे जाणीवपूर्वक स्वीकारलेली जोखीम ती पत्करण्याची तयारी पण शिवछत्रपतींनी दाखवली. म्हणजे पन्हाळगडच्या वेढ्यातून पळून जाताना दाखवली, आग्र्यावरून पळून येताना दाखवली, शाहिस्तेखानावर हल्ला केला त्यावेळेला दाखवली, अफजल खानाची भेट घेण्यामध्ये दाखवली. सर्व बाजूंचा विचार करून एक आपण जोखीम घेतो, ती जोखीम उचलण्याची तयारी एक व्यक्ती म्हणून पण शिवछत्रपतींची होती. हे पण शिवछत्रपतींचं वैशिष्ट्य आहे. बघा किती गोष्टी एका माणसामध्ये आपल्याला आढळून येतात. पाचवं वैशिष्ट्य आहे शिवछत्रपतींचं की शिवछत्रपती एक प्रबुद्ध प्रशासक होते. म्हणजे हुशार होते, व्यवहारी होते, जनतेच्या कल्याणासाठी काम करत होते. पण हे सगळं असताना एखादा माणूस सैनिक असतो, सेनापती असतो, राजा असतो, पण त्याला प्रशासन जमतच असं नाही. शिवछत्रपती स्वतःमध्येच एक प्रशासक होते. नुसतेच प्रशासक नव्हते तर कुशल आणि व्यावहारिक दृष्टी असणारे प्रशासक होते. वेगवेगळ्या विभागांचं जे कामकाज चालतं स्वराज्याच्या किंवा एखाद्या राज्याचा त्याच्यामध्ये त्यांना रस होता आणि ते समजून घेण्याची त्यांच्याकडे कुवत पण होती. तरी सुद्धा हे प्रशासन अजून चांगल्या प्रकारे चालावं म्हणून शिवछत्रपतींनी त्या काळामध्ये अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली. हे कुठल्या दुसऱ्या येत्या देशीय राजांनी ठरवून किंवा आपण म्हणतो की विचार करून योजना बनवून केलेलं आपल्याला दिसून येत नाही. शिवछत्रपतींनी एक लोकप्रिय महसूल व्यवस्था बनवली आणि ती यशस्वी रीतीने राबवून पण दाखवली, ज्याच्यामुळं जनतेची दुवा मिळाली शिवछत्रपतींना. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक प्रशासक म्हणून जो एक व्यक्तिमत्वामध्ये कठोरपणा असायला लागतो तो कठोरपणा शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्वामध्ये होता. एखाद्या व्यक्तीने जर भ्रष्टाचार केला किंवा दडपशाही केली तर भ्रष्टाचार आणि दडपशाही करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये शिवछत्रपतींनी नेहमी अत्यंत कठोरपणे निर्णय घेतलेले आहेत. काही काही वेळेला ते निर्णय निर्दयी पण वाटू शकतात, पण जर राज्याच्या आपण म्हणतो की धोरणाच्या विरोधामध्ये जाऊन कोणी काम करत असेल तर शिवछत्रपतींनी तसे निर्णय घ्यायला कधीही कुचराई केलेली नाही. हे पण एक उत्तम प्रशासकाचं लक्षण असतं. त्यामुळे शिवछत्रपती हे एक उत्तम प्रशासक होते. शिवछत्रपतींचं सहावं वैशिष्ट्य हे आहे की शिवछत्रपतींनी इतरांचा धर्म आणि त्यांच्या श्रद्धा यांचा नेहमी आदर केला. शिवछत्रपतींची स्वतःच्या धर्मावर श्रद्धा होती आणि त्याचं रक्षण व्हावं असं पण त्यांना मनापासून वाटत होतं, तो धर्म वृद्धिंगत व्हावा असं पण त्यांना वाटत होतं. पण याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यांच्या धर्माचा आपण द्वेष करू. शिवछत्रपतींची इतर धर्मांच्या अनुयायांशी जी वागणूक होती ती अतिशय न्याय्य वागणूक होती आणि ती एवढी न्याय्य होती की औरंगजेबाचा इतिहासकार असणारा आणि शिवछत्रपतींचा कट्टरवैरी असणारा खापी खानासारख्या शिवछत्रपतींच्या टीकाकाराने आणि समीक्षकाने पण ही गोष्ट मान्य केली आहे की त्याने असं एक निरीक्षण नोंदवलेलं आहे की शिवछत्रपतींनी असा नियम केला होता की जेव्हा त्याचं सैन्य शत्रू मुलकामध्ये आक्रमण करेल तेव्हा त्यांनी म्हणजे शिवछत्रपतींच्या सैन्याने मशिदी, देवाच्या पुस्तकाला म्हणजे ते कोणत्याही धर्माचा असो, फक्त कुराण नाही, देवाच्या पुस्तकाला पण किंवा कोणत्याही स्त्रियांना इजा करू नये हे धोरण शिवछत्रपतींनी घालून ठेवलं होतं. म्हणजे या गोष्टी शिवछत्रपतींच्या उदात्ततेची साक्ष देणार आहेत की तुमचा वैरी किंवा वैऱ्याचा इतिहासकार पण तुमच्याबद्दल जेव्हा गौरव उद्गार काढेल त्यावेळेला त्याच्यामध्ये सार्थक आहे एखादे मनुष्य एखादं काम करतो त्याचं. शिवछत्रपतींची ही सहिष्णू वृत्ती जी आपण म्हणतो किंवा सहिष्णुता जी होती ती सहिष्णुता सर्व भारत देशातच नाही तर परदेशामध्ये पण आज वंदनीय ठरलेली, कारण अशा प्रकारचा राजा मध्ययुगीन कालखंडामध्ये फार कमी आढळून आलेला आहे. शिवछत्रपतींचं जे सातवं वैशिष्ट्य होतं की शिवछत्रपती एक प्रेरणादायी नेता होते. म्हणजे एखादा राजा शूर असतो, वीर असतो, तो सैनिक असतो, सेनापती असतो, प्रशासक असतो, सगळं असतो,
पण तो भाषण करू शकत नाही, तो लोकांचं मन जिंकू शकत नाही, तो लोकांना एखादं कार्य करायला प्रवृत्त करू शकत नाही, तो त्यांना प्रेरणा देऊ शकत नाही, तर मग त्या व्यक्तीकडून कुठलंच कार्य सिद्धीला जाऊ शकत नाही. शिवछत्रपतींचं वैशिष्ट्य हे होतं की शिवछत्रपती स्वतःमध्येच एक प्रेरणादायी व्यक्ती होते की त्यांच्या सानिध्यात आलेला कुठलाही माणूस स्वराज्याच्या ध्येयाने झपाटला नाही असं झालं नाही. याच्यासाठी आपण छत्रसाल बुंदेल्याचं पण उदाहरण देऊ शकतो की तो शिवछत्रपतींना भेटायला आला आणि शिवछत्रपतींच्या प्रेरणेने त्याने बुंदेलखंडामध्ये जाऊन स्वतःचं राज्य स्थापन केलं. तरुण होता तो शिवछत्रपतींना भेटायला आला म्हणून एकेरी उल्लेख करतोय. कोणी मानणारे लोक असतील राग मानू नका, इतिहासामध्ये या गोष्टी होतात. आणि शिवछत्रपती हे एवढे प्रेरणादायी व्यक्ती होते की शिवछत्रपतींचा जो कट्टर वैरी होता औरंगजेब, त्या औरंगजेबाने पण हे स्वतः कबूल केलं एका ठिकाणी की तो असं म्हणतो की माझ्या सैन्याने शिवाजीच्या विरोधामध्ये 19 वर्षापासून मोहीम राबवली किंवा 19 वर्ष माझं सैन्य त्या महाराष्ट्रात शिवाजीच्या विरोधामध्ये लढतंय, तरी पण शिवाजीचं राज्य हे नेहमीच वाढत गेलेले. शिवाजीचं राज्य वाढलं कसं काय नेहमी? शिवाजी स्वतः जाऊन राज्य वाढवू शकत नाही, प्रत्येक ठिकाणी लढू शकत नाही. शिवाजी महाराजांनी प्रेरणा दिलेली व्यक्ती वर्षानुवर्ष तयार होत गेल्या. जो जो माणूस शिवाजी महाराजांच्या सानिध्यामध्ये येत गेला तो प्रत्येक माणूस स्वराज्याच्या ध्येयाने झपाटला गेला आणि स्वतःचं जीवित पण अर्पण करायला तयार झाला त्या ध्येयासाठी. म्हणून 19 वर्ष औरंगजेबाचं सैन्य महाराष्ट्रामध्ये राहून पण औरंगजेब शिवाजी महाराजांच्या विरोधात विजय मिळवू शकला नाही. हे त्यानं स्वतः पण मान्य केलंय की शिवछत्रपती एक प्रकारे किती प्रेरणादायी व्यक्ती होते. ही प्रेरणा शिवछत्रपती देऊ शकतात सैन्याला, औरंगजेब देऊ शकत नाही. म्हणून औरंगजेबाचा शेवटी 27 वर्ष लढून पण पराभव झालेला आहे. आठवं जे शिवछत्रपतींचं वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य हे आहे की व्यक्तिगत जीवनामध्ये देखील शिवछत्रपती एक आज्ञाधारक आणि आदर्श पुत्र होते. जसं आपण प्रभू रामचंद्रांचं उदाहरण देतो एक आदर्श पुत्र म्हणून, त्याप्रमाणेच शिवछत्रपतींचं स्वतःच्या पालकांबद्दलचं वर्तन होतं. त्यांचं आपल्या आई वडिलांवर निस्सीम प्रेम आणि निस्सीम भक्ती होती. शहाजी राजांसाठी वेळ प्रसंगी त्यांनी कष्टाने जिंकलेले आणि मोठ्या मेहनतीने जुळून राजकारण जुळून आणलेले जे गड किल्ले होते ते गड किल्ले पण त्यांनी शत्रूला द्यायला कमी केले नाही वेळ पडली तेव्हा स्वतःच्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी. माता जिजाबाई आपण म्हणतो, त्यांच्यासाठी तर शिवछत्रपतींनी कोणती कसर ठेवली नाही सेवा करण्यासाठी. शिवछत्रपतींची जिजाबाईंवर माया नव्हती तर जिजाबाईंवर भक्ती होती. शिवछत्रपतींसाठी जिजाबाई या स्वतःच एक देवतुल्य व्यक्तिमत्व होते. म्हणजे शिवछत्रपतींनी नेहमी स्वतःच्या मातेची भवानी मातेप्रमाणेच पूजा केली आणि मान ठेवला. नेहमी आपल्या मातेची आज्ञा पाळली, कधी अवज्ञा केली नाही. म्हणजे शिवछत्रपतींसारखा आदर्श पुत्र होणं पण या कलियुगामध्ये अवघड गोष्ट आहे. नेहमी आपण पाहतो की एखादा राजा यशस्वी होतो. जसे मी आत्ता आपण हे आठवं वैशिष्ट्य पाहतोय. पहिली 7 वैशिष्ट्ये एखाद्या व्यक्तीमध्ये असतात पण राजा होण्यासाठी आणि ती व्यक्ती यशस्वी पण होते. पण व्यक्तिगत जीवनामध्ये आपण पाहतो की वडिलांचा खून करून, भावांचा खून करून, आईला बहिणींना देशोधडीला लावून लोक राजा होतात, लोक विचार नाही करत. शिवछत्रपती त्या वर्गीकरणामध्ये बसणारे व्यक्ती नव्हते. शिवछत्रपती नेहमी आपल्या आई वडिलांवर निस्सीम भक्ती ठेवणारे, त्यांची देवतुल्य पूजा करणारे, मान सन्मान देणारे आणि गरज पडली तर आई वडिलांसाठी हा सगळा खाटोप सोडून देणारे पण व्यक्ती होते. त्यांची ती तयारी होती. हे शिवछत्रपतींचं वैशिष्ट्य आणि हे खूप दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. त्या काळामध्ये तर मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्या पद्धतीचा कालखंड होता की आधी माझी गादी, मग माझे आई वडील, मुलं बाळ, बाकीचे लोक लांब राहिले, ह्या मनोवृत्तीने जेव्हा माणसं जगत होती त्या काळामध्ये शिवछत्रपतींसारखा असा मातृभक्त किंवा पितृभक्त राजा निर्माण होणं ही पण एक आगळी वेगळी घटना आहे. आपण याच्यावर जास्त विचार करत नाही. दुसरा एक शिवछत्रपतींचा 9वा जो आपण वैशिष्ट्य सांगू शकतो की शिवछत्रपती हे पोथीनिष्ठ नाही, कर्तव्यनिष्ठ शिष्य होते. म्हणजे शिवछत्रपतींनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या सानिध्यामध्ये जे साधू संत आले किंवा जाता येता त्यांना कळलं की इथे हे नावाजलेले साधू संत आहेत, त्यांचा आदर सत्कार करायचा आहे किंवा मान ठेवायचा आहे, तर त्यांनी सर्व साधू संतांचा मान ठेवला. सर्व साधू संतांना जे काही त्यांचं धार्मिक कार्य चालू ठेवण्यासाठी आपण म्हणतो की देणगी लागत होती किंवा धनबळ लागत होतं, द्रव्यबळ लागत होतं, ते पुरवलं सरकारमधून.
पण जसं नरहर कुरुंदकर म्हणतात तसं की शिवछत्रपतींनी सर्व साधू संतांच्या चरणी आपलं मस्तक ठेवलं, माथा ठेवला, पण मेंदू काढून काही शिवछत्रपतींनी कधी कुणाच्या चरणावर ठेवला नाही. ना कुठल्या साधू संतांच्या ठेवला, ना अजून कुठल्या सल्लागाराच्या ठेवला. मेंदू नेहमी शिवछत्रपतींनी स्वतःचा वापरला. शिवछत्रपतींनी साधू संतांना मान दिला, त्यांनी लिहिलेल्या गोष्टींचा पण मान ठेवला, पण त्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय, कोणी कुठली पोथी लिहिली आहे म्हणून त्या पोथीमध्ये लिहिलंय म्हणून किंवा त्या पोथीमध्ये काही सांगितलंय म्हणून शिवछत्रपतींनी कुणाला मान दिला नाही. शिवछत्रपतींनी कर्तव्य श्रेष्ठ मानलं आणि कर्तव्यनिष्ठ होऊन त्यांनी सर्वांना मान दिला. म्हणून असं म्हणतात की शिवछत्रपती हे पोथीनिष्ठ शिष्य नव्हते कोणाचे. कोणी काय सांगतोय, उपदेश करतोय, डोळे झाकून ऐकावा, मान्य करावा, या प्रकारातले शिवछत्रपती शिष्य नव्हते. शिवछत्रपती कर्तव्यनिष्ठ शिष्य होते की सर्वांचा मान ठेवणं हे राजाचं कर्तव्य आहे. साधू संतांचा, सज्जनांचा, संन्याशांचा मान ठेवणं हे राजाचं कर्तव्य आहे. कारण धर्म राहिला तर नीतिमत्ता राहते समाजामध्ये आणि त्याच्यासाठी कर्तव्याने आपण या सर्वांची सेवा केली पाहिजे आणि त्यांची मदत केली पाहिजे, सहाय्य केलं पाहिजे धर्मकार्याला. या कर्तव्य बुद्धीने शिवछत्रपतींनी या गोष्टी केल्या. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की शिवछत्रपती पोथीनिष्ठ शिष्य नव्हते, शिवछत्रपती कर्तव्यनिष्ठ शिष्य होते. आणि ही पण मोठी आश्चर्याचीच गोष्ट आहे की आज जे आपण तर्क, कर्तव्य, विवेक जे शब्द वापरतो आजच्या काळामध्ये, ते त्या काळामध्ये शिवछत्रपतींनी त्यांच्या कृतीमध्ये अंमलात आणले होते. जेव्हा कदाचित लोकांना या गोष्टीचा तेवढासा अंदाज पण नसेल किंवा या गोष्टी त्यांच्या ध्यानीमनी पण नसतील, त्यावेळेला शिवछत्रपतींनी या गोष्टी कर्तव्यात आणून दाखवल्या, या गोष्टी कृतीमध्ये आणून दाखवल्या, जे आज पण कृतीमध्ये आणता येणं मोठमोठ्या राजकारणी लोकांना, सत्ताधीशांना अवघड जातं. हे एक शिवछत्रपतींचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवछत्रपतींनी भारत देशामध्ये हिंदू धर्माचं एक प्रकारे पुनरुत्थान घडवून आणलं. शिवछत्रपती हिंदू राजे होते का नाही हा वेगळा विषय आहे, आपण त्याच्याबद्दल वेगळा व्हिडिओ पण बनवलाय. शिवछत्रपती धार्मिक होते का नाही हा वेगळा विषय, आपण त्याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ पण बनवलेला आहे. तिथे जाऊन आपण या गोष्टीबद्दल चर्चा करू शकतो. आता फार विषयांतर होईल म्हणून मी बोलत नाही खोलात जाऊन. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की 15वे व 16वे शतक असं होतं की सर्व बाजूनी परकीय सत्ता आणि मुस्लिम आक्रमण या देशावर होत होतं. सर्व बाजूनी इथले जे इतरदेशीय लोक होते, हिंदू धर्माचे लोक होते, राजे होते, त्यांचे प्रतिनिधी होते, ते पराभूत झाले होते. समाजाला मरगळ आली होती, जिंकण्याची उमेद हारलेली होती, लढण्याची उमेद हारलेली होती. आता कोणी राजा होऊ शकेल स्वधर्मातला ही गोष्टच लोकांनी सोडून दिलेली होती मनातून. त्यावेळेला या मरगळलेल्या हिंदू समाजाला शिवछत्रपतींच्या पराक्रमाने चालना मिळाली. कोणीतरी इतरदेशीय किंवा कोणीतरी हिंदू राजा मुस्लिम आक्रमकांच्या विरोधामध्ये लढू शकतो, जिंकू शकतो, आपण पण लढलं पाहिजे. याने शिवछत्रपतींनी समाजाला कार्यप्रवण बनवलं, धर्माला कार्यप्रवण बनवलं. त्यांच्या पराक्रमाने एक प्रकारे धर्माला ऊर्जित अवस्था प्राप्त झाली, जी ऊर्जित अवस्था प्राप्त करून देण्याचा साधू संत त्यांच्या वैचारिक विवेचनामधून, प्रवचनांमधून प्रयत्न करत होते. ती शिवछत्रपतींच्या कृतीने जास्त सिद्ध झालं. हिंदूंमध्ये एक अभिमानाची नवीन भावना स्वतःच्या धर्माबद्दल शिवछत्रपतींच्या या पराक्रमाने निर्माण झाली. शिवछत्रपतींनी हिंदू धर्माचा पुढाकार घेतला आणि हिंदू धर्मच माझा धर्म आहे, हिंदू धर्मच मोठा धर्म आहे, हिंदू धर्मच सत्य अशी भूमिका घेतली असं म्हणत नाहीये मी. पण शिवछत्रपतींनी जे काही केलं त्याच्यामुळे कळत तकळत समाजामध्ये, धर्मामध्ये ही प्रेरणा पसरली. संतांनी जे धर्मरक्षण आणि धर्मश्रद्धा समाजामध्ये रुजवायचा प्रयत्न चालवला होता, म्हणजे 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली गेली, 16व्या शतकामध्ये एकनाथांनी लिहायला सुरुवात केलं, तुकाराम महाराज तर जवळपास शिवछत्रपतींच्या काळातच होऊन गेले, रामदास स्वामींनी नवीन महाराष्ट्र धर्माची संकल्पना आणली. म्हणजे साधू संत हे एक प्रकारे धर्माचं उत्थान करायचा प्रयत्न करत होते, धर्माचं रक्षण करायचा प्रयत्न करत होते, धर्माच्या श्रद्धा अजून प्रबळ करायचा प्रयत्न करत होते. त्या सगळ्या प्रयत्नांना शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाने एक प्रकारे पाणी मिळालं. म्हणजे हे सगळे लोक हे रुजवायचा प्रयत्न करत होते, त्यांना शिवछत्रपतींनी कर्तृत्व असं गाजवलं की लोकांच्या या श्रद्धा बळकट झाल्या, स्वतःच्या धर्माबद्दल, विचाराबद्दल, आस्थांबद्दल एक निष्ठा निर्माण झाली, एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला. आणि या गोष्टी शिवछत्रपतींनी ज्या केल्या त्या फक्त महाराष्ट्रापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. शिवछत्रपतींनी फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला किंवा हिंदू समाजालाच प्रेरणा दिली असं नाही, स्थानिक शिवछत्रपतींकडून प्रेरणा घेऊन नंतर उत्तरेमध्ये राजपूत, बुंदेले, जाट या सगळ्या लोकांनी पण बंड केली. दक्षिणेमध्ये पण शिवछत्रपतींचं राज्य जेव्हा जिंजीपर्यंत पसरलं तेव्हा जे विजापूरचे अंमलदार ठिकठिकाणी राज्य करत होते आणि त्यांना कोणी अटकाव करू शकत नव्हतं,
ती परिस्थिती पण बदलली. या सगळ्या गोष्टी शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाने सिद्ध झालेल्या आहेत. दुसरी गोष्ट की या सगळं करताना शिवछत्रपतींनी हे सगळं केलं याचा अर्थ स्वतःच्या धर्माचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या गोष्टी शिवछत्रपतींनी केल्या नाहीत किंवा स्वतःचा धर्म श्रेष्ठ आहे म्हणून शिवछत्रपतींनी या गोष्टी केल्या नाहीत. मगाशी मी जसं म्हणलं तसं जनतेप्रती, जनतेच्या प्रती, त्यानंतर धर्माच्या प्रती, रयतेच्या प्रती जे एक राजाचं कर्तव्य असतं त्या कर्तव्याच्या भावनेतून शिवछत्रपतींनी या गोष्टी केल्या आणि म्हणूनच त्या कर्तव्याच्या भावनेने त्यांनी इतर धर्म आणि परकीयांचा जो धर्म होता, परधर्मीय जे होते त्यांच्या ज्या श्रद्धा होत्या त्यांचा पण सन्मान केला. जो माणूस स्वतःच्या धर्माचा सन्मान करू शकत नाही तो दुसऱ्याच्या धर्माचा सन्मान करू शकत नाही. शिवछत्रपतींनी स्वतःच्या धर्माचा सन्मान केला आणि तो सन्मान राहावा म्हणून त्यांनी दुसऱ्यांच्या धर्माचा पण सन्मान केला. शत्रूच्या राज्यामध्ये गेल्यावर कुठे मशिदी असतील, मुस्लिम महिला असतील, पवित्र ग्रंथ असतील किंवा साधू संत असतील, अजून कोणी जे धर्माने दुसरे असतील, हिंदू नसतील, त्यांच्या रक्षणासाठी पण शिवछत्रपती विशेष दक्ष असतात. जर त्या कामामध्ये कुठली हलगर्जी कुचराई आढळून आली की कोणी उपमर्द केलाय किंवा उपसर्ग पोहोचवलाय, कुठल्या साधू संताचा उपमर्द केलाय दुसऱ्या जातीचा आहे म्हणून किंवा कोणी उपसर्ग पोहोचवलाय कुठल्या धार्मिक स्थानाला जे परधर्मियांचं आहे म्हणून, हे जर शिवछत्रपतींच्या कानी आलं तर शिवछत्रपती तेवढेच कर्तव्य कठोर होत असत जेवढे ते स्वधर्माच्या बाबतीत होत असत. हे शिवछत्रपतींचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. आपण हे सांगितलं पाहिजे. असा माणूस होणं दुर्मिळ जगामध्ये, आपल्याला हे सांगता येत नाही. दुसरी गोष्ट जे 11वं वैशिष्ट्य होतं शिवछत्रपतींचं, ते 11वं वैशिष्ट्य म्हणजे आपण सांगू शकतो शिवछत्रपती हे परोपकारी शासक होते. परोपकारी म्हणजे जनतेच्या कल्याणासाठी कार्य करणारे शासक होते. शिवछत्रपतींना स्वराज्य कशासाठी निर्माण करायचं होतं? स्वतःला राजा होण्यासाठी निर्माण करायचं होतं? नाही. स्वतःला मान मिळावा, स्वतःला मोठेपणा मिळावा, माझं नाव जगामध्ये राहावं म्हणून निर्माण करायचं होतं? नाही. या गोष्टी तर त्यांच्या कर्तृत्वाने झाल्याच. प्रत्येक माणसाला वाटतं माझी कीर्ती मागं उरावी, त्यासाठी माणूस प्रयत्न करत असतो. शिवछत्रपतींना पण वाटत असेल त्यामुळे त्यांनी त्या गोष्टी केल्या. ठीक आहे, व्यवहाराने गोष्टी आहेत. पण शिवछत्रपतींचं वैशिष्ट्य हे आहे की शिवछत्रपतींनी जे काही कार्य केलं किंवा जे काही शासन केलं ते प्रजेच्या कल्याणासाठी केलं. प्रजेच्या कल्याणाला शिवछत्रपतींनी नेहमी प्राथमिकता दिली. सर्वसामान्यांसाठी शिवछत्रपतींनी एक साधी सुलभ अशी महसूल व्यवस्था बनवली. सर्वसामान्यांना नाडणाऱ्या, त्रास देणाऱ्या तत्कालीन देशमुख आणि वतनदारांचे शिवछत्रपतींनी वाडे मोडून टाकले, पाठीचे कणे मोडून टाकले. पाठीचे कणे मोडून टाकले म्हणजे शारीरिकदृष्ट्या नाही, त्यांना जनतेला त्रास देण्यासाठी पात्र ठेवलं नाही. स्त्रियांच्या बाबतीमध्ये जर कोणी बदअमल करत असेल, बदफैली करत असेल तर त्याला कठोर शासन ठेवलं आणि याच्या बाबतीमध्ये कुठली तडजोड होणार नाही, कोणाचाही अपवाद होणार नाही ही भूमिका घेतली. चोर, दरोडेखोर आणि गुन्हेगारांचं जे राज्य पसरलं होतं महाराष्ट्रामध्ये, लांडगे फिरत होते, कोल्हे फिरत होते, जंगल झालं होतं, त्याचं शिवाजी महाराजांनी पूर्णपणे स्वराज्यातून निर्मूलन करून टाकलं. धार्मिक संस्था, धार्मिक उत्सव वगैरे जे साजरे होत असत ते सरकारच्या खर्चातून शिवछत्रपतींनी चालवले. मगाशी मी म्हणलं तसं धर्म चालला तर समाजामध्ये नीतिमत्ता राहते. शिवाजी महाराजांनी त्या भावनेतून हे सरकारच्या कारणाने या गोष्टी चालवल्या, सरकारच्या खर्चातून या गोष्टी चालवल्या, सर्वांना सहकार्य केलं कोणी धर्माचं काम करत असेल तर. जेव्हा परचक्र राज्यावर येत असेल म्हणजे शत्रू राज्यावर चालून येत असेल त्यावेळेला शिवछत्रपतींनी स्वतःच्या प्रजेचं पोटच्या मुलाप्रमाणे रक्षण केलं. ही गोष्ट शिवछत्रपतींच्या अनेक पत्रांमधून पण आपल्याला दिसते की शिवछत्रपती किती दक्ष असतात जेव्हा शत्रू चालून येईल त्यावेळेला प्रजेचं रक्षण करण्यासाठी. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवछत्रपतींनी स्वतःच्या सैन्याला, स्वतःच्याच प्रजेला न लुबाडण्याची शिस्त लावली. मध्ययुगीन कालखंडामध्ये शिरस्ता असा होता की सैन्य म्हणलं की त्याला लुबाडण्याची पूर्ण मुभा होती, मग ती प्रजा स्वतःची असो नाही तर दुसऱ्याची असो. म्हणजे एखादा मोठा आपण बघितलं मोगल मनसबदार असेल किंवा उत्तर काळामध्ये निजामाचा एखाद्या ठिकाणी तळ पडत असेल हैदराबादच्या किंवा विजापूरचं सैन्य चालून येत असेल तर सैन्याची गरज भागवायची असेल तर जनता स्वतःची एका दुसऱ्याची बघायची नाही, जे असेल ते ओरबडून घेऊन येण्याची सैनिकांना मुभा असेल. कित्येक गोष्टी त्या वरती जो सेनापती असेल त्याच्या कानावर पण पडत नसत, अत्याचार खाली जे त्यांचे सैनिक करत असत ते. शिवछत्रपतींनी जी क्रांतिकारी गोष्ट केली जनतेच्या परोपकारासाठी ती पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सैन्याला शिस्त लावली की जनतेच्या भाजीच्या देठाला पण हात लावायचा नाही, जे असेल ते विकत घ्यायचं. एवढा परोपकारी राजा मध्ययुगीन कालखंडामध्ये भारतात नाही जगात कुठेच झाला नाही. हे शिवछत्रपतींचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता आलं पाहिजे. शेवटचं 12वं वैशिष्ट्य आपण बघूयात.
शिवछत्रपतींचं 12वं वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो किंवा शिवछत्रपतींचं आपल्या सगळ्यांच्या जीवनामधलं योगदान आपण म्हणू शकतो की आज जो आपण महाराष्ट्र राज्य म्हणतो, आज जो आपण मराठा समाज म्हणतो, त्याची मुहूर्तमेढ आणि पायाभरणी शिवछत्रपतींनी केली. शिवछत्रपतींनी मराठा समाजाला, मराठा जातीला एक राष्ट्र बनवलं. साधं सुद्धा राष्ट्र बनवलं नाही, एक बलाढ्य राष्ट्र बनवलं. म्हणजे इंग्रजांनी पण ही गोष्ट मान्य केली की भारतामध्ये लढवय्ये सगळेच होते, वेगवेगळ्या जमातीचे, वेगवेगळ्या प्रदेशात पसरलेले, पण राष्ट्रभावना ज्यांच्यामध्ये होती ते फक्त मराठी होते. हा मराठा शब्द आपण समूहवाचक घेऊया, महाराष्ट्रामध्ये लढणारे सर्व लोक. म्हणजे ही राष्ट्रभावना मराठ्यांमध्ये आली कुठून? ही राष्ट्रभावना रुजवली शिवछत्रपतींनी. शिवछत्रपती नसते तर ही राष्ट्रभावना महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली नसती. या राष्ट्रभावनेच्या बळावर शिवछत्रपतींनी मुघल, विजापूर आणि पोर्तुगीज जे लोक होते त्यांच्यासारख्या कट्टर बलाढ्य शक्तींच्या विरोधाला तोंड दिलं. त्यांच्या विरोधाला तोंड देता देता शिवछत्रपतींनी या महाराष्ट्राला महाराष्ट्र बनवलं. म्हणजे 4 माणसं गोळा करणं, त्यांचं सैन्य बनवणं, हल्ले करणं हे कोणालाही शक्य आहे. ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्याकडे पैसा आहे किंवा ज्याची लुटमार करण्याची प्रवृत्ती आहे, 4 समविचारी माणसं एकत्र आली की या गोष्टी होतात. पण गोळा केलेल्या 4 माणसांमधून एक प्रशिक्षित सैन्य बनवणं जे स्वतःच्या जनतेला लुबाडणार नाही, परमुल्कामध्ये गेल्यावर तिथल्या जनतेवर अत्याचार करणार नाही आणि त्याच्या पुढे जाऊन या सैन्यामध्ये आणि जनतेमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लावणं, निर्माण करणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये. म्हणून सर जदुनाथ सरकारांनी असं मान्य केलेलं आहे. म्हणजे आपण त्यांच्याबद्दल काही व्हिडिओ पण बनवलेत मागं, आपले वैचारिक विरोधाभास असणारे, पण सर जगन्नाथ सरकारने ही गोष्ट बनवलेली आहे की शिवछत्रपतींनी मराठ्यांना फक्त एक राजकीय शक्ती किंवा लष्करी शक्ती बनवलं नाही, तर मराठ्यांना एक राष्ट्र बनवलं. 18 पगड जातीच्या लोकांना स्वराज्याचं ध्येय देऊन एकत्र आणलं. त्यामुळं शिवछत्रपतींमुळंच आजचा महाराष्ट्र अस्तित्वाला येऊ शकलेला. असे किती राजे तुम्हाला इतिहासामध्ये दिसतात की ज्यांनी एक नवीन राष्ट्र घडवलं आणि ते राष्ट्र टिकून पण राहिल्यानंतर, त्यांच्या मृत्यूनंतर, शत्रूने आक्रमण केल्यानंतर, आज 400 वर्षानंतर पण आपण शिवछत्रपतींचं नाव घेतो. त्याचं कारण शिवछत्रपती आज आपल्या मनामध्ये जिवंत आहेत. त्यांनी आपल्याला बनवलंय ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कुठं नाही कुठं तरी आहे. ही भावना भारताच्या बाहेर एखाद्या राजाबद्दल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर एखाद्या राजाबद्दल 400 वर्षानंतर पण एखाद्या प्रजेच्या मनामध्ये किती राजांबद्दल अशी भावना आहे की या राजांनी मला बनवलंय. माझा आणि शिवछत्रपतींचा कधी संबंध आला नाही, मी त्यांना कधी बघितलं नाही, मी 400 वर्ष मागे जाऊ शकत नाही, तरी पण मला असं वाटतं की मी आज जो काही आहे तो जसा कसा आहे तसा असण्यामध्ये शिवछत्रपतींचा हात आहे. आज ज्या गोष्टींना मी ध्येय मानतो, आज ज्या गोष्टींना मी राष्ट्र मानतो, आज ज्या गोष्टींना मी योग्य मानतो, त्या गोष्टी माझ्यामध्ये आल्यात त्या कुठंतरी शिवछत्रपतींच्या विचारांचा हात आहे हे आपल्याला आज पण वाटतं. मगाशी मी म्हणलं तसं कुशल संघटक असणं, लोकांना प्रेरणा देणं आणि लोकांना 400 वर्षानंतर पण प्रेरणा देणं, ज्या लोकांना आपण प्रेरणा दिली त्यांना 400 वर्ष एका राष्ट्राच्या घट्ट गटजोडामध्ये बांधून ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. आपण नेहमी शिवछत्रपतींची जी वैशिष्ट्य सांगतो ती वैशिष्ट्य अपूर्ण असतात किंवा ही जी वैशिष्ट्य आता मी तुम्हाला सांगितली त्या पद्धतीने आपण सांगत नाही, आपण दुसरीच वैशिष्ट्य सांगतो शिवछत्रपतींची. शिवछत्रपतींची खरी वैशिष्ट्य ही आहेत आणि ही आपल्या सगळ्यांना सांगता आली पाहिजेत. आपण सगळ्यांनी सांगावीत. शिवछत्रपतींचं खरं कर्तृत्व, त्यांची खरी गुणवैशिष्ट्य हे सर्वांना कळावीत. शिवछत्रपतींचं अचूक मूल्यमापन फक्त आपणच नाही तर परकीयांना पण करता आलं पाहिजे, म्हणून आपल्याला अचूक बोलता आलं पाहिजे. या भावनेतून हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्यापैकी काही मित्रांनी जरी यातल्या काही गोष्टी मनापासून न बघता, खाली न बघता समोरच्या माणसाला सांगितले तरी आनंद आहे. आणि या व्हिडिओ बनवल्याचं नाही, जन्माला आल्याचं सार्थक आहे. जर हा व्हिडिओ बघून कोणी शिवछत्रपतींची 12 वैशिष्ट्य जरी कोणाला सांगू शकला न बघता, ही मी सांगतो ती, तरी माझ्या जन्माला आल्याचं सार्थक आहे. आपण इथे थांबूयात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही गुणवैशिष्ट्ये मी जी शिवछत्रपतींची सांगितली ती तुम्हाला कशी वाटली ते पण तुम्ही मला नेहमीप्रमाणे प्रतिक्रिया करून कळवा. अशा प्रकारचे माहितीपूर्ण, अचूक मूल्यांकन करणारे व्हिडिओ जर आपल्याला बनवायचे असतील
तर नेहमीच आपल्यालाच नव्हे, प्रत्येक चॅनलला मदतीची गरज असते. जर आपल्याला शक्य असेल, हा विषय आपल्याला आवडला असेल, तर व्हिडिओच्या खाली असणाऱ्या जॉइन बटनवर क्लिक करा आणि कृपया चॅनलची मेंबरशिप घ्या. म्हणजे आपल्याला अशा प्रकारचे अजून नाविन्यपूर्ण, अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवायला थोडं बळ मिळेल. प्रथमच तुम्ही जर हा व्हिडिओ ऐकत असाल, तर प्रथमच चॅनलला भेट देत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. हे विचार जर पुढं पोचवण्याच्या योग्यतेचे आहेत, जे मी शिवछत्रपतींबद्दल मांडलेत, हे जर तुम्हाला वाटत असेल की खरोखर हे विचार सर्वदूर पोचले पाहिजेत, तर कृपया व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि पुढच्या व्हिडिओची आपण उत्सुकतेने वाट पाहतात, मला माहीत आहे. तो पुढचा व्हिडिओ आपण कदाचित अफजल खानाच्या वधाबद्दल बनवू, म्हणजे अफजल खानाच्या स्वारीची पार्श्वभूमी. अफजल खानाचा वध शिवछत्रपतींनी केला हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत असतं. कसा केला हे पण आपल्याला बऱ्यापैकी माहीत असतं. पण मुळामध्ये अफजल खान चालूनच का आला शिवछत्रपतींवर? नेमक्या काय घटना घडल्या की अफजल खानालाच चालून यावं लागलं, दुसरा कोणी चालून आला नाही किंवा येऊ शकला नाही? ते काम शेवटी अफजल खानाच्याच गळ्यामध्ये कसं येऊन पडलं, याच्याबद्दल आपण अफजल खानाच्या स्वारीची पार्श्वभूमी या पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. तोपर्यंत आपल्या सर्वांचे परत एकदा मनपूर्वक आभार, धन्यवाद. जय महाराष्ट्र, जगदंब.